नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। योजनांसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता मागील 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाला। तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केली नव्हती आणि त्याच्यामध्ये पुन्हा ई-KYC दुरुस्तीसाठी सध्या 31 मार्चपर्यंत मुदत आहे। यामध्ये देखील काही लाडक्या बहिणींनी ई-KYC त्रुटी दुरुस्त केली नव्हती आणि त्याचबरोबर अपात्र लाडक्या बहिणी म्हणजे निकषामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसत नाही आहेत अशा लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो आलेला नाही आहे। इतर सर्वच पात्र लाडक्या बहिणींना जो लाभ आहे तो वितरित झालेला आहे। त्यामुळे आता साधारणतः DBT आहे ती आता बंद झालेली आहे। त्यामुळे आता तरी पुन्हा लाभ जो वितरित होईल तो पुढच्या महिन्यामध्ये वितरित होण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता तर मिळालाच, तर याच्याबरोबर लक्षात घ्या की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा लाभ आहे तो कधी मिळणार या संदर्भात देखील लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावरती प्रश्न विचारत आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल तर तुम्ही पात्र झालेला आहात, तुम्हाला पुढचा लाभ देखील येणार हे मात्र सध्या कन्फर्म झालेलं आहे आणि हीच आनंदाची बातमी आहे। पण याच्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात माहिती घेतली असता अजून तरी हप्ते वितरणासंदर्भात जी आर्थिक तरतूद करावी लागते ती मात्र शासनामार्फत झाली नाही आहे। तर याच्यामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे। साधारणतः 4 आठवड्यांपर्यंत हे चालणार आहे। त्यामुळे सध्या तरी फेब्रुवारी अखेरपर्यंत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो हप्ते वितरणाचे GR असेल किंवा हप्ते वितरणाची घोषणा आहे ती होण्याची शक्यता कमी आहे। तर सगळ्यात प्रथम नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात आम्ही ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्या पात्र झाल्यानंतर हप्ते वितरण करू अशी शासनातर्फे घोषणा करण्यात आली होती, परंतु अजून या संदर्भात पावले उचलण्यात आले नाही आहेत। त्यामुळे सध्या लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे। तुम्हाला जर जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे तर पुढे जर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित होत असेल तर तुम्हाला कन्फर्म आणि 100% हा लाभ आहे तो मिळणार आहे। पण अजून मात्र हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच तारीख घोषित झाली नाही आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना थोडी प्रतीक्षा करायची आहे, कारण कालीच झाला त्यामुळे लगेचच काही त्यामुळे लगेचच काही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा लाभ वितरित होत नाही। त्यामुळे ही महत्त्वाची बातमी आहे। सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात अनेक मेसेज व्हायरल होत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती की थोडी प्रतीक्षा करायची। हप्ते वितरणासंदर्भात आपण प्रॉपर माहिती घेऊन येतच आहोत। तर अशा प्रकारेही या संदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।